महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, नाशिकचे माजी महापौर तथा औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष अशोक भाऊ मुर्तडक यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने आज साजरा करण्यात आला। इतर कार्यक्रमांना फाटा देत सामाजिक बांधिलकी या भावनेतून त्यांनी वाढदिवसानिमित्त बजाज सन्स लिमिटेड या कंपनीतील 325 कामगारांना मोफत हेल्मेटचं वाटप केलं। सध्या आपण बघतोय की अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय, यामुळे कुटुंब उघड्यावर पडतंय। हे लक्षात घेता आपली सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। दुचाकीवर जाताना हेल्मेट वापरणं, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावणं सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याची जाणीव त्यांनी यावेळी कामगारांना करून दिली। मोटार वाहन विभाग महाराष्ट्र राज्य, औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेना, बजाज सन्स लिमिटेड सातपूर आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मोटार व्हेइकल डिपार्टमेंट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अशोक मुर्तडक यांनी कामगारांसोबत हेल्मेट परिधान करत कंपनी परिसरात बाईक रॅली काढत जनजागृती केली। या कार्यक्रमासाठी बजाज सन्स लिमिटेड कंपनीचे एमडी सुमित बजाज, HR GM ललित देवनहल्ली, नाशिकचे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, नरेंद्र जाधव, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सोनवणे, नमिता सानप, औद्योगिक कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय बुटे, नितीन कातकाडे, प्रदीप बगाटे, राकेश बोरसे, योगेश चंद्राजे, वाल्मिक अहिरे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।